जर ओडिसाचा इतिहास खोदून काढला तर प्रभू जगन्नाथांशी निगडीत कितीतरी रोचक गोष्टींचा उलगडा होतो. बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या प्रभूंच्या मनुष्यावताराचं स्वरूप दर्शवतात, ज्यामध्ये कुण्या भक्ताच्या बोलावण्यावर ते नेहमीच त्यांचा मित्र, बंधू अथवा त्यांच्या सल्लागाराच्या रूपात त्यांच्या मदतीस तिथे पोहोचतात. आपल्या आराध्याला असं प्रत्यक्ष बघण्याचं सौभाग्य खचितच कुण्या दुसऱ्या देवाच्या भक्तांना मिळालं असेल. कलिंग राज्यावर कित्येक वर्षांपासून गजपतींचं शासन होतं. दिग्गज गजपती शासकांनी कलिंग राजाच्या सीमा रुंदावत थेट गंगेपासून ते दक्षिणेस कृष्णा नदीपर्यंत आपलं राज्य विस्तारलं. आपल्या वीरतेचं आणि पराक्रमाचं सगळं श्रेय ते आपलं कुलदैवत प्रभू जगन्नाथाला देत असत. जी काही सुखसमृद्धी त्यांच्या राज्यात नांदत होती त्यामागे प्रभू श्री जगन्नाथांचा वरदहस्त आहे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे गजपती राजा स्वतःचा उल्लेख रायत असा करीत, म्हणजेच सेवक राजा, म्हणजे असा राजा जो सर्वप्रथम भगवान जगन्नाथांचा सेवक आहे आणि त्यानंतर राजा. आज आपण अशाच एका विष्णुभक्त राजाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याच्या बाजूने स्वतः भगवान जगन्नाथ आणि बलभद्रने युद्ध केलं होतं. विजयनगर साम्राज्याचे सम्राट नरसिंहदेवराय यांची कन्या पद्मावती, जिच्या अप्रतिम लावण्याची ख्याती संपूर्ण भारतवर्षात पसरली होती. अनन्यसाधारण रूपवती असल्याकारणानं तिचं दुसरं नाव रूपांबिका असंही होतं. जेव्हा पद्मावतीच्या सौंदर्याची ख्याती कलिंग राज्यात पोहोचली तेव्हा तिथल्या चक्रवर्ती गजपती राजा पुरुषोत्तम देवाने तिच्याशी लग्न करण्याचा मनोमन निश्चय केला. तसंच त्याने आपल्या एका दूताबरोबर काही भेटवस्तू पाठवून नरसिंहदेवांकडे त्यांच्या कन्येचा हात मागितला. जरी नरसिंहदेव हे राजा पुरुषोत्तम देवाचा पराक्रम आणि कलिंग राजाचे ऐश्वर्य याविषयी ऐकून होते, तरीही लग्नापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष एकदा पाहून खात्री करायचं ठरवलं. त्यांनी आपले मंत्री आणि काही सेवकांना कलिंग राज्यात जाऊन राजा पुरुषोत्तम देवांची भेट घेण्यास तसंच त्यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करण्यासाठी पाठवलं. नरसिंहदेवांचे प्रतिनिधी आषाढ शुक्ल द्वितीयेला पुरीला पोहोचले. नेमकं त्याच दिवशी प्रभू श्री जगन्नाथांच्या सर्वात मोठ्या पर्वाच्या रथयात्रेचा पहिला दिवस होता. भगवान पुरुषोत्तमांच्या दरबारातल्या सदस्यांनी विजयनगरातून आलेल्या पाहुण्यांचं यथोचित आदरातिथ्य केलं. तसंच त्यांना पवित्र रथयात्रेच्या दर्शनासाठी आपल्यासोबत नेलं. जेव्हा ते सगळे तिथे जाऊन पोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून नरसिंहदेवांचे मंत्रीगण आश्चर्यचकित झाले. त्यांनी पाहिलं की राजा पुरुषोत्तम देव हातात सोन्याचा कुंचा घेऊन भगवान जगन्नाथांचा रथ झाडत होते. याविषयी मंत्रीगणांनी विचारलं असता त्यांना उत्तर मिळालं की राजा हा तर भगवंताचा सेवक आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारे जगन्नाथांचा रथ झाडणं याला गजपती महाराज आपलं सौभाग्य मानतात. हे ऐकून नरसिंहदेवांच्या सेवकांच्या मनात राजाप्रती हीन भाव निर्माण झाला आणि ते सगळे लगेचच कांची नगरी परतले. परतून त्यांनी राजा नरसिंहदेवांना सगळा वृत्तांत सांगितला. पुरुषोत्तम देवांचं तिथे हे असं झाडणं हे विजयनगर नरेशाला फार काही रुचलं नाही आणि तेही गजपती राजाला किरकोळ जमादार संबोधून त्यांचा अपमान करू लागले. जसा विचार त्यांच्या मनात होता तशाच प्रकारचा संदेश त्यांनी कलिंग राज्यात पाठवला. कांचीहून आलेल्या दूतांनी भर सभेत आपल्या राजाचं नरसिंहदेवांचं पत्र वाचलं, ज्यात जमादार राजा पुरुषोत्तम देवांप्रती घृणा, कटुता आणि अपमानाशिवाय आणखी काहीही नव्हतं. दूताद्वारे उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द पुरुषोत्तम देवांच्या मनावर घाव घालत होता आणि त्यांचा धीर सुटत चालला होता. परिणामी क्रोधित राजाने दूत परतताच कांचीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. कांचीवर चढाई करून गेलेली कलिंग सेना सुरुवातीला आक्रमणात कुठेच टिकाव धरू शकली नाही.
विजयनगरच्या महाकाय सेनेपुढे राजा पुरुषोत्तम देवांना हार पत्करावी लागली. ते आता व्यथित झाले आणि पूर्वीपेक्षा स्वतःला अधिकच अपमानित मानू लागले. दुसरा कुठलाही उपाय न सापडल्याने ते भगवान जगन्नाथांना शरण गेले आणि त्यांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन ते आपलं मन मोकळं करू लागले. भगवान जगन्नाथांवर असलेल्या त्यांच्या अखंड श्रद्धेमुळे त्यांच्या मनात पुन्हा एकदा आत्मविश्वास जागृत झाला आणि ते पुन्हा कांचीवर चढाई करण्याच्या हेतूने मार्गस्थ झाले. कांचीकडे कूच करतेवेळी वाटेत राजाला एका गवळणीने अडवलं. मोहिमेवर निघताना मध्येच कुणाच्या रोखण्याने राजाला खूप राग आला. तरीही आपल्या राजधर्माचं पालन करत एकदा त्या गवळणीचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायचं त्यांनी ठरवलं. तुला काय इतकी विशाल सेना दिसत नाही का गवळणी? तुला ठाऊक आहे ना की विजयाकडे मार्गस्थ झालेल्या सेनेला असं मध्येच रोखणं अशुभ असतं. बोल, कोण आहेस तू आणि तू आमचा मार्ग का अडवलास? क्रोधित गजपतीने विचारलं. क्षमा करा महाराज, मी माणिक गवळण आहे आणि इथे जवळच्या गावातच राहते. तुम्हाला असं क्रोधित करण्याचा माझा हेतू नव्हता. माझी एवढीच विनंती आहे, माझ्या थकबाकीची मागणी मान्य व्हावी. गवळण आपला उद्देश सांगत बोलली. बाकी? कसली थकबाकी? राजानं विचारलं. काळ्या आणि पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेले आपले 2 सैनिक काही वेळापूर्वी याच मार्गाने गेले. त्यांनी माझ्याकडचं दही घेऊन खाल्लं, पण त्याची किंमत चुकती करायला त्यांच्याकडे धन नव्हतं. म्हणून त्यांनी मला एक अंगठी दिली आणि सांगितलं, ही तुम्हाला दाखवून मी तुमच्याकडून पैसे घ्यावेत. माणिकने काही वेळापूर्वी आपल्यासोबत घडलेला वृत्तांत कथन केला. गजपतीने जेव्हा अंगठी बघितली तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ती अंगठी साक्षात प्रभू जगन्नाथांची होती. भक्तिभावाने गहिवरून आलेल्या पुरुषोत्तम देवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अगं माणिक, किती पुण्य कमवलं असशील तू. तू ज्यांना दही खाऊ घातलंस ते तर साक्षात प्रभू जगन्नाथ आणि बलभद्र होते. धन्य आहेस माणिक, तू धन्य आहेस. हे ऐकून माणिकला आपल्या कानावर विश्वास बसेना. आता तीही भक्तिभावात तल्लीन होऊन आनंदाश्रूत नाहून निघाली. पुरुषोत्तम देवांच्या मनात आता कुठलीही शंका राहिली नाही की माणिकशी झालेली त्यांची ही भेट प्रभू श्री जगन्नाथांचा शुभ संकेत आहे. याच गोष्टीवर प्रसन्न होऊन राजा पुरुषोत्तम देवांनी माणिकला संपूर्ण गाव प्रदान केलं, ज्याचं नाव तिच्या नावावरूनच माणिकपटना असं ठेवलं गेलं. माणिकचा निरोप घेतल्यानंतर राजा आणि त्याची सेना आता दुप्पट आत्मविश्वासाने आणि पराक्रमाने विजयनगरच्या सेनेवर तुटून पडली. काळ्या आणि पांढऱ्या घोड्यावर विराजमान कृष्ण बलरामाच्या जोडीपुढे कसं काय कोणी टिकणार होतं? अशा रीतीने कांचीचं पतन झालं आणि राजा नरसिंहदेवाने आत्मसमर्पण केलं. तहानंतर राजकुमारी पद्मावतीला पुरुषोत्तम देव आपल्यासोबत कलिंगला घेऊन आले. गजपतीला सुद्धा आपला झालेला अपमान लक्षात होता. त्यामुळे त्याचा प्रतिशोध घेण्याच्या हेतूने ते आपल्या मंत्र्याला बोलावून म्हणाले, त्या निर्लज्ज नरसिंहदेवाला शूद्रांविषयी खूप घृणा आहे ना? ठीक आहे, त्यांच्या मुलीचा विवाह कुण्या शूद्राशीच लावला जाईल. हीच त्यांच्यासाठी योग्य शिक्षा ठरेल. राज्यसभेतला मंत्री चांगल्या स्वभावाचा सदाचारी मनुष्य होता. त्याला पद्मावतीशी असं वागणं अनुचित वाटलं. पण राजाच्या आदेशाला धुडकवायचं साहस त्याच्यात नव्हतं. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करत त्याने राजकुमारी पद्मावतीला आपल्या मुलीप्रमाणे घरी ठेवलं आणि पुढच्या रथयात्रेवेळी जेव्हा पुरुषोत्तम देव रथाची झाडलोट करत होते त्यावेळी त्यांच्याशी पद्मावतीचा विवाह त्याने लावून दिला. आपल्या मंत्र्याची चतुराई बघताच गजपतीसुद्धा आपला बदला विसरून गेले आणि त्यांनी पद्मावतीचा स्वीकार केला. आजही रथयात्रेवेळी गजपती महाराजांकडून 3ही रथांची झाडलोट करण्याची परंपरा केली जाते, ज्याला छेरा पेहरा असं म्हटलं जातं.